ऐका ना, सध्या आमची भटकंती चालू होती, म्हणजे इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा. त्यामुळे मला माझे ब्लॉग बनवताच नाही आले हो. तर आजचा विषय असा आहे, की हा मी पेरू कापते ना, तर आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो गोव्याला. तिकडे हा एकच पेरू ₹50 आणि एक काकडी ₹50 आणि तेच कापून त्याला तिखट मीठ लावून दिलेलं. ते आम्हाला खायचे वाटत होते आणि आम्ही खाल्ले. आणि हेच पेरू आमच्या घरामध्ये असेच पडलेले असतात आणि झाडावर तर खूपच असतात. पण अबा घरी कधीच वाटलं नाही हो, की अबा एक पेरू काढावा किंवा घरातला घ्यावा, कापावा, तिखट मीठ लावावं आणि घरी खावं. कधीच नाही वाटलं. पण तिकडे असे रस्त्यावर सगळे स्टॉल लावलेले होते आणि तिथे जाऊन आम्हाला वाटत होतं की हे खावं, ते खावं, काकडी खावी मसाल्यातली, पेरू खावा, हे ज्यूस पिवावं, ते ज्यूस पिवावं. कधीच नाही वाटले. तर असा विषय होता. तर संध्याकाळ झाली, मस्त गारवा पडलेला होता. तर म्हटलं काहीतरी चमचमीत बनवायचं. तर घरात हक्का नूडल्स होते, म्हटलं आज तेच बनवायचं. तर मला जे काही व्हेजिटेबल्स आवडतात ते सगळे कट करून घेतले आणि मस्त हक्का नूडल्स बनवले. आणि आजच्या हक्का नूडल्समध्ये ना मसाल्याचं पॅकेट होतं त्याच्यात आणि म्हटलं तेच टाकून बघूया कसे लागतात ते. तर घरातले सॉसेस पण मी ॲड केले होते. तर केले मस्तपैकी, परतले आणि म्हटलं खाऊन बघूया. तर खाऊन बघितले ना, ते एकदम बेचव, म्हणजे चांगले लागत होते पण तिखटच नव्हते. म्हटलं काय आपल्याला काय झणझणीत पाहिजे, म्हणून घरातलंच 2 चमचे तिखट ॲड केलं त्याच्यामध्ये आणि परत सगळं केचप वगैरे टाकून वरती कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकली आणि मस्त परतून घेतलं. तेव्हा कुठे छान लागायला लागले हो. नाही तर आपल्याला असं मुळमुळीत खाणं जमत नाही. तर छानपैकी नूडल्स बनवले आणि मस्त आता खायला बसते. तुम्ही पण या.